मनमाड येवला महामार्गावरील मुखेड फाटा येथे आज दुपारी एसटी बस आणि हिरकणी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 प्रवासी जखमी झाले आहे। ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला। मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही बसेस वेगात असताना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला। अपघातात जीवन बाबूराव माळी वय वर्ष 50, संतोष शिवाजी गायकवाड वय वर्ष 46, आकांक्षा राजेश भालेराव वय वर्ष 24, अनिता संतोष गायकवाड वय वर्ष 34, बाबूराव शंकर धुमाळ वय वर्ष 65, लीलाबाई बाबूराव धुमाळ वय वर्ष 50 आणि राहुल बापू जाणे वय वर्ष 36 हे प्रवासी जखमी झाले आहेत। स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। अपघाताची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली। मात्र यावेळी रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झालेला होता। विशेष म्हणजे अशा आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची सोय नसल्याने त्यांनी तीव्र संताप आणि खेद व्यक्त केला। गंभीर जखमींवर उपचार सुरू असताना अंधाराचा सामना करावा लागल्याने प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। आज मी येवला या ठिकाणी बजरंग हॉटेलच्या समोरून जात असताना एकदम 2-3 ॲम्ब्युलन्सचा आवाज मला आला। तर ते सिव्हिल हॉस्पिटलकडे वळाल्या त्या ॲम्ब्युलन्स। तर मला वाटलं काय झालं, तर मी अर्जंट इथं पोहोचलो। तर एक लालपरी आणि एक आपली बस हिरकणी बस, या 2 बसचा समोरासमोर ॲक्सिडेंट झालेला आहे नाशिकला जाताना मुखेड फाट्यावर, आणि अनेक जण जखमी झालेले आहे। सध्या हॉस्पिटलला आले असता पेशंट ॲडमिट आहे, विचारपूस बी केली मी। काही पेशंट थोडे गंभीर अवस्थेत बी वाटू राहिले, आणि हॉस्पिटलमध्ये सध्या लाईट बी नाही आहे। तर लाईट आल्यापर्यंत ते वाट पाहत आहे, आणि काही वाटलं गंभीर जास्त असले तर आम्ही इथून हलवण्याचा त्यांना जरूर प्रयत्न करू। अजून बहुतेकांना या ॲक्सिडेंटबद्दल अनेक लोकांना माहिती नाही आहे। तर इथं गर्दी व्हायला बी सुरुवात झालेली आहे। तर जे पेशंट गंभीर वाटतं त्यांना आम्ही हलवण्याचा निश्चित प्रयत्न करू। अजून तर चौकशी आम्ही करतोय काय झालं, कशामुळे झालं, आणि हॉस्पिटलला जनरेटरची सोय करावी लाईट गेल्यावर, अशी पक्षाची तरी माझी अपेक्षा आहे। तर इथं सर्व सुविधा जर दिल्या तर अर्जंट हलवायची वेळ येणार नाही, याचा निश्चितच विचार झाला पाहिजे। आत्ता जे 2-3 पेशंट पाहिले तर एक्सरे काढायचा तर लाईट नाही, त्याच्यानंतर त्यांना बिचाऱ्यांना हलवायचं आहे तर ते समजून राहिलं हलवावं की इथं ठेवावं, आणि गोरगरीब घरातले पेशंट दिसत आहे। तर खूप दुःखी अंतकरणाने मी सांगू इच्छितो की काहीतरी हॉस्पिटलची व्यवस्थित व्यवस्था केली पाहिजे।